बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बार्शी या शिक्षण संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ NA होटगीकर यांच्याबाबत व संस्थेच्या बाबत शाळेतील निलंबित लिपिक श्री MS खिस्तके यांनी खोट्या माहितीच्या आधारे मुख्याध्यापकांच्या ऑफिसला कुलूप घातले होते, तर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांना दमदाटी करीत आहेत। आचारसंहिता लागू असताना कलम 144 लागू असताना शाळेत अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन शाळेत घुसून अरेरावीची भाषा करून शिक्षकांना वेळोवेळी दमदाटी करणे, संस्थेच्या विरोधात खोट्या बातम्या प्रसारित करणे, तर निलंबित असलेल्या शिक्षकाने संस्थेविरुद्ध कट कारस्थान करून संस्थेला बदनाम करण्याच्या हेतूने गुंडांना हाताशी धरत त्यांच्याबरोबर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना हाताशी धरून शिक्षण संस्थेविरुद्ध कटकारस्थान करीत निलंबित असून देखील मी संस्थेचा अध्यक्ष आहे अशी खोटी बतावणी करीत संस्थेविरुद्ध खोटे आरोप करीत मुख्याध्यापक व शिक्षकेतर वर्गाला नाहक वेठीस धरून त्यांची दिशाभूल करीत मानसिक त्रास देत आहे। तर यावेळी महबूब खिस्तके यांच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई येथील खटल्याची सुनावणी झालेली असून त्याच्या विरुद्ध निकाल लागलेला आहे। तरी देखील न्यायालयाच्या निकालाचा अवमान करीत महबूब खिस्तके हा न्यायालयाच्या विरोधात कटकारस्थान करत संस्थेची बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसार माध्यमात खोटी माहिती सांगून ती प्रसारित करीत आहे। महबूब खिस्तके यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना खोटी माहिती सांगून त्यांच्यामार्फत संस्थेतून निलंबित असताना देखील त्यांचे वेतनवाढ करण्याबाबत संस्थेवर दबाव आणत आहे। शिक्षणाधिकारी माध्यमिक यांची देखील महबूब खिस्तके हे दिशाभूल करून कृत्य करीत आहेत। तर महबूब खिस्तके याच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई यांनी दिनांक 6 जानेवारी 2022 रोजी त्यांची सेवा समाप्तीचे आदेश काढलेले आहेत। तर सदरील आदेशाची प्रत शिक्षणाधिकारी यांना संस्थेच्या वतीने देऊन देखील उच्च न्यायालयाचा अवमान करून महबूब खिस्तके यांचे थकीत वेतन काढण्याबाबत आदेश करीत आहे। तसेच महबूब खिस्तके हे संस्थेविरुद्ध खोट्या नाट्या तक्रारी करीत संस्था व मुख्याध्यापकांना आर्थिक व मानसिक त्रास देत आहे। महबूब खिस्तके हा प्रसार माध्यमांना धरून अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बार्शी या संस्थेच्या विरोधात खोट्या तक्रारी प्रसारित करीत आहे। तरी प्रसार माध्यमांनी अशा निलंबित बोगस इसम महबूब खिस्तके यांचे ऐकून कोणत्याही बातम्या प्रसारित करू नयेत, अन्यथा सदर प्रसार माध्यमांविरुद्ध संस्थेला कायदेशीर कारवाई करावी लागेल। याबाबत संस्थेच्या वतीने दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सोलापूर डिजिटल पत्रकार संघाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी यांच्या वतीने घेण्यात आली। नमस्कार, मी जफर इक्बाल एकबर्गी खिस्तके आणि संस्थेबाबत जे आहे ते मी खुलासा देत आहे। महबूब खिस्तके हे आमचे शाळेतील माजी वरिष्ठ लिपिक आहेत। ते संस्थेचे कुठल्याही प्रकारचे अध्यक्ष नाही आहे, धर्मदाय आयुक्त त्या कार्यालयाचे परिशिष्टकवर त्यांचं नाव नाही आहे। महबूब खिस्तके हे माननीय उच्च न्यायालयाचे मुंबई येथे दाखल याचिकेच्या निर्णयाप्रमाणे 2016 ते 2024 पर्यंत त्यांचा कुठलाही वेतन काढता येत नाही, कारण माननीय उच्च न्यायालयाने त्यांना संस्थेला अशा आदेश दिलेले आहे की त्यांना सेवा समाप्ती करा 2021 मध्ये दिलेले आहे। त्यांचा कुठलाही प्रकारचा वेतन अदा करण्यात शाळेचा मुख्याध्यापक किंवा संस्थेकडून करता येणार नाही। या उलट शिक्षणाधिकारीने दबाव तंत्राच्या खाली येऊन आमच्या मुख्याध्यापकाची बदली मान्यता रद्द केल्याचे आदेश दिलेले आहे आणि अक्कलकोटला अक्कलकोटला जाऊन ते हजर व्हा म्हणून सांगितलं आहे। वास्तविकता पाहता अक्कलकोटमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त नाही आहे। महबूब खिस्तके हे खोटे बातम्या पसरवत आहे, संस्थेची बदनामी करत आहेत, न्यायालयीन निर्णय लपवत आहे, सत्य परिस्थिती त्यांची लपवत आहे। जर प्रसार माध्यमाला त्यांनी दिलेल्या मुलाखती दिल्या तर त्याचा आमचीही त्यांनी त्या यूट्यूब चॅनल किंवा कुठल्याही पत्रकारांनी आमचीही प्रतिक्रिया घ्यावी, जेणेकरून दोन्ही बाजू जी आहे लोकांसमोर येईल, ह्याची मी तुम्हाला विनंती करतो। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण
बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्सही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता, अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.